हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या दिव्य बलिदानाची आठवण म्हणून सोलापूर शहर परिसरातील तब्बल 158 तरुणांनी शुक्रवारी सकाळी गणपती घाटावर सामूहिक मुंडन केले। फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा संपूर्ण महिनाभर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून पाळल्या जाणाऱ्या धर्मवीर बलिदान मासास शुक्रवारी प्रारंभ झाला। प्रारंभी गणपती घाट येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी केले। यानंतर जमलेल्या 158 तरुणांनी सामूहिक मुंडन करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी संभाजी सूर्य हृदय या श्लोकांचे पठण करण्यात आले। यावेळी धारकरी ओंकार देशमुख म्हणाले, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जाणीव हिंदू समाजाच्या चित्तात कायम राहावी याकरिता गेल्या 35 वर्षांपासून श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हिंदू समाजाला राष्ट्रीय सूतक म्हणून धर्मवीर बलिदान मास पाळण्याचे आवाहन करत आहेत। त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणावर धर्मवीर बलिदान मास पाळणे सुरू केले आहे। सोलापुरातील शेकडो धारकऱ्यांनी महिनाभर एक वेळचे जेवण सोडणे, पादत्राणांचा त्याग करणे, गोड पदार्थांचा त्याग करणे, कोणत्याही आनंदाच्या समारंभामध्ये सहभागी होण्याचे टाळणे, दररोज चौकाचौकामध्ये तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना संभाजी सूर्य हृदयमधील 25 श्लोक म्हणून श्रद्धांजली वाहणे असे कडक व्रत अंगीकारले आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शेकडो ठिकाणी चौकाचौकांमध्ये दररोज श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। त्यामुळे हिंदू बांधवांनी आपल्या घराजवळील धर्मवीर बलिदान मासाच्या केंद्रावर जाऊन दररोज श्रद्धांजली वाहावी असे आवाहनही धारकरी ओंकार देशमुख यांनी याप्रसंगी केले। यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।